सेवालाल महाराजांची जयंती डोंबिवलीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। संत सेवालाल महाराजांनी सेवाभाव, भक्ती आणि सदाचारचा मार्ग दाखवत योग्य दिशा देत जनजागृती केली। त्यांच्या कार्याची आठवण ठेवत सालाबादप्रमाणे याही वर्षी संत सेवालाल महाराज सामाजिक संघटनेतर्फे डोंबिवलीमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते। उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली। संघटनेचे अध्यक्ष बाबूजी राठोड, उपाध्यक्ष अनिल चिन्ना राठोड, सचिव सुरेश जाधव, शहर सचिव रेड्डी पावर, कार्याध्यक्ष अशोक राठोड, सहकारी अध्यक्ष अशोक चव्हाण, खजिनदार रवी चव्हाण, सहखजिनदार शंकर चव्हाण, वरिष्ठ अध्यक्ष हिरासिंह चव्हाण, संजू राठोड, सदस्य पांडू राठोड, पांडुरंग चव्हाण, सेवालाल पुजारी, संतोष राठोड, सदस्य शिवा पवार, युवा अध्यक्ष जगदीश जपला, सदस्य आदी कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले। सदरील कार्यक्रमाला नगरसेवक महेश पाटील, राणा सेठ, रोमियो राठोड आदी अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली। खरोखर या समाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की संत सेवालाल महाराजचा सगळा जेवढा जो समाज आहे हा वर्षातून एकत्र होतो आणि संत सेवालाल महाराज म्हणजे त्यांचे आराध्य देवता आहे। त्यांचे ते मोठ्या थाटामाटा सकाळपासून मी बघतो 8 वाजेपासून मी त्यांच्याबरोबर आहे। खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे। असंच त्यांनी पुढे चालू ठेवा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय सेवालाल। सेवालाल, जय शिवराय आणि जय भीम। आज दिनांक 15 फेब्रुवारी आपला हा 8वा वर्ष डोंबिवली पश्चिममध्ये आपण इकडे भव्य रॅली काढतो आणि रॅली आपले गावदेवी मंदिरपासून ते स्टेशन होऊन परत आपलं डोंबिवली नाका आणि त्याच्यानंतर आपलं रेल्वे ग्राउंडवरती एक चांगला अतिशय मोठा प्रोग्राम होतो इथे, जिथे आपले डान्स असतात, प्रोग्राम कल्चर असतात, आपले नगरसेवक, महापौर हे सर्व आज उपस्थित राहून यांनी सगळ्यांनी येऊन इथे उपस्थित राहून त्यांनी सगळ्यांनी इकडे शुभेच्छा घेतल्या। त्याच्याबद्दल खूप खूप त्यांनाही धन्यवाद सांगतो मी। थोडं जय सेवालाल। आज आपल्या डोंबिवलीमध्ये संत सेवालाल सामाजिक संघटनेच्या वतीने गेली 8 वर्षे या डोंबिवली शहरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंतीचा उत्सव साजरा केला जातो आणि अशा या उत्सवामध्ये संपूर्ण समाजातले लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। तसं पाहिलं तर येथे बंजारा समाज हा महाराष्ट्राच्या बाहेरूनमध्ये म्हणजे तेलंगणा राज्य असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, हैदराबाद असेल, अशा वेगवेगळ्या सोलापूर असेल, गुलबर्गा असेल अशा भागातून आलेला हा डोंबिवली ठिकाणी हा बंजारा समाज एकत्रित येऊन येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो। येथे मिरवणुकीचं स्वरूप असतं, येथे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि त्यांचा संदेश समाजाला नव्या दिशेने देण्याचा प्रयत्न इथले सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आमचे बाबूराव असतील, अनिलभाई असतील, जगदीश असेल, अशोक असेल, आमचे अनिल भाऊ असेल, हिरासेठ असेल आणि असंख्य कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे की येथे संत सेवालाल महाराजांचा संदेश जयंतीच्या निमित्ताने आपण काय द्यायचा तर संपूर्ण बंधुभाव आपल्याला हे करता आला पाहिजे। मानवजातीच्या कल्याणाचं काम संत सेवालाल महाराजाचं आहे आणि तो संदेश घेऊन इथल्या संपूर्ण समाजाला एकत्रित करून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या न्यायमूल्याखाली आणण्याचं काम यातला समाज बंजारा समाज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं
आपल्या समाजाला एक संदेश देत असतो आणि मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या या बावनचाळीच्या परिसरामध्ये असंख्य संख्येने हजारो लोक या ठिकाणी येऊन येथे अन्नाचाही स्वाद घेत आहेत, मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या लहान मुलांपासून तर वृद्ध महिला पुरुषापर्यंत सगळे लोक आज आनंदी असतात. खरं तर या समाजामध्ये नवी दिशा नवं प्रवर्त सुरू होतं आहे. ते संतलाल सेवालाल महाराज यांच्या जन्माने आपल्याला माहिती आहे 15 फेब्रुवारी 1739 रोजी या पृथ्वी तलावरती असा एक मानव युगपुरुष जन्माला आला की ज्याने या शोषित वंचितांच्या न्याय हक्काचं आज आपल्याला लढा लढून या समतेमध्ये आणण्यासाठी गावखेड्याच्या कुसाबाहेर राहणारा हा बंजारा समाज, दराखोऱ्यातून तांड्या वाड्यावर राहणारा हा समाज एक संघटित करून याला एका समतेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी संत सेवालाल महाराज यांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी दिलेलं आहे. अशा या थोर महामानवाची आपण डोंबिवलीमध्ये जयंती साजरी करत असताना येथे मोठ्या प्रमाणात सर्व समाज आणि सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने उत्सवाने साजरे होत असताना आपण डोंबिवलीमध्ये मी स्वतः या आपल्या कार्यकर्ते आयोजित करतायत त्यांना मी धन्यवाद देईन. कारण त्यांच्यामध्ये एक समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाची भावना घेऊन संत सेवालाल महाराजांचे प्रवचन घेऊन समाजाला एकत्र आणण्यासाठी ज्या माध्यमातून ते सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घडून आणतात आणि पुन्हा ही अशीच वाढत जाणार आहे. भविष्य काळामध्ये येते समता, स्वातंत्र्य, बंधुत्व याची न्याय प्रस्थापित करण्यासाठी बंजारा समाज हा मोठा अग्रसर असतो. बंजारा समाजातले तरुण मोठ्या प्रमाणात अग्रसर असतात आणि त्यांची एकच भावना आहे, आपल्या समाजातला जे संत सेवालाल महाराज आहे त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपलं पूर्ण आयुष्य घालवलं आहे. इथे संतांच्या सानिध्यामध्ये राहून येथे संत परंपरेची कला जोपासण्याची, कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असेल, अशा प्रकारचं सगळं धोरण संत सेवालाल महाराज यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रसार केलेला आहे. अशा या थोर संत महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित राहून संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देऊ. आणि या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असा कार्यक्रम, डान्स असेल, नाच गाणे असतील किंवा देवीचे गाणे असतील, अशा प्रकाराची इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे बंधुभावानं हे लोक साजरा करत असताना पुन्हा अशा लोकांनाही मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्व बंजारा समाजाच्या वतीने मी सुद्धा प्रामाणिकपणाने त्यांचे आभार मानतो. असंच या उत्सवामध्ये आपण बंधुभावाने उभे राहावा आणि संत सेवालाल महाराज यांचं एक वचन आहे की झाडे लावा, झाडे वाढवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी ही मोठी समाजाची देणगी आहे, तिला जपा. आणि आपल्या दुसरा त्यांनी प्रवचन दिलेलं आहे की स्त्रीचा सन्मान करा, स्त्री आपल्या घरातली ही देवी आहे, त्या देवीचा सन्मान करा. अशा प्रकारचं प्रवचन देऊन संतांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. या संदेशाचं पालन आपण सर्वजण करूया आणि इथं थांबूया. जय भीम, जय महाराष्ट्र, जय सेवालाल महाराज, जय शिवलाल, जय शिवलाल. जण उपस्थित होते त्यांचं मग आभार मानतो. बस शिवलाल, आम्ही गेले 8 वर्षापासून रॅली करतोय, प्रोग्राम करतोय आणि आम्हाला आमचे साहेब लोक भरपूर सहकार्य केले. हे आहे म्हणून आमचं सर्व काम होतं आणि ते आम्हाला सहकार्य करून एवढं आजपर्यंत 8वा जयंती आमचं यशस्वी झाली. त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांचे म्हणजे बरेच काही आता शब्द नाही मला बोलायला, म्हणून मी पहिल्यांदा बोलतोय. आणि स्थानिक नगरसेवक, आमदार, हे सर्वांचे, खासदार, हे सर्वांचे आम्हाला सहकार्य भरपूर भेटलेलं आहे, म्हणून आम्ही जयंती साजरा करतोय. त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि माझे दोन शब्द. जय सेवालाल, जय सेवालाल महाराज की जय. ಉಳಿದಿ ಆಡುವ ಸ್ಟೇಜ್ ಬರ ವೇದಿಕೆ ಬೆಳೆದಾನೆ ಕಾಯ್ದೆ ಬಂದ ಸೇನ್ ಶಾಂತಿ ನದಿ ಬೇಸ್ತಾ उद्योगपती हो भी कहते बाई दिशे काणके
स्वीकार करणे. रमेश चव्हाण वैभी उद्योगपती कायदा बाईला दिशेला कार्यक्रमाचा वैभी स्वीकार करणे. मोहन चव्हाण यांनी बाईला 100 रुपये कार्यक्रमाचा वैभी स्वतः स्वीकार करणे. सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्त संत सेवालाल महाराज सामाजिक संघटना संत सेवालाल जयंतीच्या निमित्त त्यांनी जो इथं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, मी याबद्दल सर्वप्रथम उपस्थित सगळ्याच बंजारा समाज बांधवांना सेवालाल महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपला बंजारा समाज खरं तर राजकारण आणि समाजकारण यापासून थोडंसं लांब आहे, कारण की सगळा आपला समाज हा कष्ट करणारा समाज आहे. तळागावर पोट ठेवून समाज कष्ट करून काम करणारा आपला सगळा समाज आहे. या परिस्थितीत आपण सगळेजण संघटित होता आणि आपल्या समाजाची जी परंपरा असते ती आपण कायम ठेवण्याचा प्रयत्न करता. डोंबिवलीतल्या बऱ्याच लोकांशी माझा संबंध किंवा संपर्क नाहीये, परंतु माझ्या भागामध्ये 2 तांडे आम्ही घोषित केलेले ग्रामपंचायत काळामध्ये. एक सेवालाल तांडा, दुसरा अंबिका तांडा, सत्तर बापा योजना एक आपल्या बंजारा आणि भटका विमुक्त समाजासाठी असते. त्या माध्यमातून ग्रामपंचायत काळामध्ये काय लाभ देता येईल का म्हणून एक मागे आम्ही छोटासा प्रयत्न केला आणि तेव्हापासून आपल्या सगळ्या समाज बांधवांशी आम्ही जोडलेलो आहोत. त्या भागामध्ये ताडा परिसराच्या विविध कार्यक्रम आम्ही करत असतो. मागे आपल्या समाज बांधवांच्या मागणीनुसार बसवेश्वर महादेवाचं एक मंदिर देखील आम्ही त्यावेळेला तिथं निर्माण केलं आणि काही ना काही निमित्ताने नेहमीच या आपल्या सगळ्या समाज बांधवांशी आम्ही जोडलेला असतो. त्यावेळेला देखील मला वाटतं त्या भागात कार्यक्रम घडणार होतो, काय घडला नाही कार्यक्रम. जयंतीचा कार्यक्रम दरवेळेला 26 तारीख होती, तिकडे सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो. त्यानिमित्त आपल्या सगळ्याच कष्टकरी समाज बांधवांना भेटण्याची संधी मला इथे मिळत असते. मी विशेष करून या आपल्या संस्थेचे जे प्रमुख आहेत, विशेष